नमस्कार शेतकरी बंधूंनो, आचार्य ॲग्रो सर्व्हिसेस चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। मागल्या वेळी तुम्हाला दाखवलेला पेडियन 13007 या व्हरायटीमध्ये अपडेट फुडला, पण त्या अपडेटच्या अगोदर आंतरपीक त्याच्यात हरभरा होता आणि त्या आंतरपिकावर आपण व्हिडिओ करत होतो आणि त्याचबरोबर व्हरायटीचा बी व्हिडिओ करत होतो। तर आत्ताशी जी कंडिशन आहे, एका गड्ड्यामध्ये 5-6 पेडियन 13007ला आत्ता 5-6 फुटवा आहेत। पण ॲक्च्युली ही लागण तारीख आहे 14 नोव्हेंबर 2024 रोजी। त्याच्यामध्ये आंतरपीक हरभरा असल्यामुळं हरभऱ्याची डेव्हलपमेंट एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की त्या ऊस पिकाला काही समजत नाही। त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही ऊस पिकामध्ये हरभरा जर पुढल्या वर्षी घेणार असेल तर तो टाळा, कारण हरभऱ्याचं आजचं दिवस 70 दिवस झालेत आणि 70 दिवसाच्या मामानं त्याची ग्रोथिंग जर बघितला तर एक ढाळ एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठा झाला आहे की त्या ढाळाला फुटव्यांचं प्रमाण भरपूर आहे। आणि जसं तुम्ही पाणी पाचचिला तसं नवीन फुटवा निघतो, नवीन फुटव्याबरोबर फुलकळी येते, फुलकळीबरोबर परत नवीन घाटं निघायला चालू होतात, खालची घाटं आहेतच आणि परत नवीन फुटवा येतोय। त्याच्यामुळे ऊसामध्ये शक्यतो हरभरा हे पीक करू नये। हरभरा केल्यानंतर आजची जी अवस्था आहे या पद्धतीनं ऊसाची डेव्हलपमेंट बऱ्यापैकी दिसत नाही आणि ऊसाची डेव्हलपमेंट न दिसल्यामुळं पिकाची वाढ योग्य प्रकारे होत नाही। त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो, जे हरभऱ्याच्या मुळ्यांची डेव्हलपमेंट आहे हे सोटवर्गीय पीक आहे। सोटवर्गीय पीक असल्यामुळं याला जेवढं पाणी मिळेल तेवढी त्याची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं होते आणि चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळे याला फुटवा मोठ्या प्रमाणात होतो। आता हे ढाळा तो जर तुम्ही बघितला तर ह्या ढाळ्याला भरपूर प्रमाणात फुटवा आहे आणि त्या फुटव्याबरोबर फुलकळी आहे आणि खालच्या बाजूला जर बघितला तर घाट्यांचं प्रमाणसुद्धा भरपूर आहे। ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल घाट्यांचं प्रमाण किती आहे ते, आणि त्या पद्धतीनं पिकाची डेव्हलपमेंट चांगली होत नाही। तरी पण आत्ता आंतरपिकामध्ये असल्यावर बी याचे मूळची जी स्टेटसचे व्हरायटीचे जे फुटव्याचे ग्रोथिंग आहे ते फुटवा चांगल्या पद्धतीने दिसायला लागला आहे। भले आपल्या प्लॉटला 90 दिवस झाला असेल, पण 90 दिवस होऊन बी जेट्याची वाढ न होता फुटव्यांची ग्रोथिंग चांगली आहे। नमस्कार।